हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट शीत प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट शीत प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट असे उन्हाळ्याचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक वाटीभर मखाना, एक मोठी वाटी भरून शेंगदाणे, थोडेसे काजू, थोडेसे बदाम घेतलेले आहेत आणि खडी साखरेने आपण हे लाडू बनवणार आहोत, त्यामुळे खडी साखर सुद्धा घेतलेली आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा एक पॅन घेतलाय। पॅन मध्ये आपण शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचेत। सध्या बाहेर उन्हाळा फार आहे, त्यामुळे काहीतरी आपल्याला पाणी पिण्यासाठी लागतं। अशा वेळी तुम्ही हे पौष्टिक तानबुकेचे लाडू बनवून ठेवू शकता। खूपच पटकन हे लाडू बनतात, उन्हातून आल्यावर खायला सुद्धा बरे वाटतात आणि ह्याच्यावर आपण तांब्याभर पाणी अगदी आरामात पिऊ शकतो। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे शेंगदाणे आपण खरपूस भाजून घेतलेत। आता हे शेंगदाणे आपण थोडा वेळ गार व्हायला ठेवून देऊयात। पुन्हा तोच पॅन आपण घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम मस्त असे रोस्ट करून घ्यायचे आहेत। साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे खरपूस असे भाजून घेणार आहोत। काजू बदाम सुद्धा इथे मस्त असे भाजून घेतलेले आहेत। ते सुद्धा आता आपण ह्या प्लेटीमध्ये काढून घेऊयात। आता जे मखाणे आहेत ते सुद्धा आपल्याला अगदी छान असे भाजून घ्यायचे आहेत, कुरकुरीत होईपर्यंत। साधारणतः 2 मिनिटांमध्ये मखाणे अगदी मस्त कुरकुरीत बनतात। मखाणे सुद्धा खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आपण, ते सुद्धा गार व्हायला ठेवून दिलेत। आता आपण एक खलबत्ता घेतलाय। खलबत्त्यामध्ये आपल्याला ही खडी साखर ठेचून घ्यायची आहे। इथे खडी साखरेचा पूर्ण भुगा आपण करून घेतलेला नाहीये, थोडीशी ठेचून घेतली, उरलेले आपण मिक्सरला लावणार आहोत। तुमचा मिक्सर जर चांगला असेल, हाय पॉवरचा असेल, तर तुम्ही डायरेक्ट खडी साखरची पावडर सुद्धा करू शकता। इथे आता आपण थोडीशी वेलची टाकणार आहोत। साधारणतः 2 ते 3 वेलच्या आपण सोलून यामध्ये टाकलेल्या आहेत। ह्याची आता पावडर तयार करून घेऊयात। सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण खडी साखरेची पावडर तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर जे शेंगदाणा आणि काजू बदाम आपण मिक्स करून ठेवले होते त्याची पावडर आपण तयार करून घेतलेली आहे। शेंगदाणा आणि काजू बदाम मिक्सरला एकदम व्यवस्थित वाटायचे, म्हणजे अशा ओलसर पद्धतीने त्याची आपल्याला पेस्ट तयार होते। त्यानंतर जे मखाणे आपण भाजून घेतलेले ते सुद्धा आपण मिक्सरला वाटून घेतलेले आहेत। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता यामध्ये आपल्याला बाकी काही ऍड करायचं नाहीये। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याचेच आता आपल्याला लाडू वळायचे आहेत। सध्या बाहेर उन्हाळा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे। उन्हाळ्यामध्ये काहीतरी पौष्टिक पोटात जावं म्हणून हे अगदी इन्स्टंट असे लाडू तुम्ही घरी बनवून ठेवू शकता। आपण मुद्दाम ह्या लाडूमध्ये खडी साखर वापरलेले आहे। खडी साखरेमुळे उष्णता कमी होते, त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून खडी साखर खावी म्हणून आपण लाडूमध्ये सुद्धा खडी साखर वापरलेली आहे। तुम्हाला जर खडी साखर नसेल वापरायची तर तुम्ही गुळामध्ये सुद्धा हे लाडू बनवू शकता। ज्यांना हृदयविकाराचे आजार आहेत त्यांच्यासाठी मखाना सुद्धा खूप जास्त पौष्टिक असतो। आपण साधारणतः 2-4 पदार्थ वापरूनच हे लाडू बनवलेले आहेत, अतिरिक्त काहीही लाडूमध्ये टाकलेलं नाहीये। हे लाडू वळायला सुद्धा अजिबात त्रास होत नाहीत, अगदी इन्स्टंट लाडू वळले जात आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। खूप सोपी अशी ह्या तहानभुकेच्या लाडूची रेसिपी आहे, किंवा उन्हाळी लाडू सुद्धा तुम्ही यांना म्हणू शकता। दिसायला जितके भारी दिसतात हे लाडू खायला तितकेच अप्रतिम लागतात। भूक सुद्धा भागली जाते ह्या लाडूमुळे। आता उन्हाळा आहे तर नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।